सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती संस्था चालक येणं ही खूप वाईट गोष्ट आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी ETCवर सरपंचांना सहीचा अधिकार दिला. हे राज्यकर्ते कुठं आणि आज शिक्षण संस्था बंद करून खाजगी शिक्षण व्यवस्था निर्माण करणारे राज्यकर्ते ही तफावत आज राजकारणामध्ये निर्माण झाली. कुठल्याही पक्षाचा असतो, परंतु शिक्षणाकडे बघण्याचा उदासीन वृत्ती. मग अशी भावनी सांगितलं, नवीन शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षी या देशामध्ये लागू होते, परंतु नवीन शैक्षणिक धोरणासाठी त्या ठिकाणी आर्थिक बजेट तरतुदीमध्ये काही केलेले नाही. आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या रास्त आहेत. एक मुख्याध्यापक असला पाहिजे, वेतन धोरण असलं पाहिजे. आज माझ्या शाळेत मी शिक्षण संस्था चालवतो, माझ्याकडे 24 पदं आहेत, 24 शिक्षक कमी आहेत. म्हणजे आज कशा चालवायच्या शाळा आणि आपण शासन नको तिथं अनुदान देत आहे, नको तिथं वेगळ्या योजना जाहीर करत आहे. जर शिक्षण सबल झालं तर या राज्यामध्ये कुठलीही एकही योजना या ठिकाणी शासनाला द्यावी लागणार नाही. तुम्ही शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करा. शिक्षणावर खर्च केला तर त्या ठिकाणी लोकांना पांगुळ गाडीची मदत पडणार नाही. आणि तेच बेसिक त्या ठिकाणी शासन विसरले. आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पहिल्यांदा शासनाला विनंती करतो, पण जर शासन त्या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर 17 तारखेला आमचे शिक्षण संस्था चालक संघ असेल, शिक्षण सर्व संघटना असतील, जे नॉन टीचिंग स्टाफ असेल, सगळी आम्ही धरण आंदोलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी 17 पासून सातारमध्ये कलेक्टर ऑफिससमोर सुरू करतो.